राम राम मंडळी, हरभऱ्याच्या डाळीचा गुजराती ढोकळा लय वेळा बनवला असेल, मातूर कवा तरी तांदळाच्या पिठाचा ढोकळा बनवून बघा, लय भारी लागतो। ढोकळा बनवाया पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून निंबूपूर म्हणजे सायट्रिक ऍसिड व आणि 1 टीस्पून मीठ बारीक वाटून घेतलं। मग एका मोठ्या भांड्यामध्ये वाटलेली साखर वतून त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल आणि उलीचं पाणी घालून मिसळून घ्यायचं। मग त्यामध्ये मापाच्या कपानं 1.25 कप तांदळाचं पीठ चाळून उलीचं पाणी वतून पीठ तयार करून घ्यायचं। पाणी मातूर कमी जास्त लागल बघा पिठाला। पीठ चाळून घातल्यानं ढोकळा हलका होतो या त्या पाय पीठ चाळूनच घ्यायचं बघा। आणि मग पिठाला गोल गोल फिरवीत चक्कर येस्तोर फिरवून घ्यायचं आणि तासभर तसंच ठेवायचं। तासाभरानं मोठ्या भगुल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून भिजवलेल्या पिठामध्ये 1.5 टीस्पून खायचा सोडा घालून पीठ पुन्हा मिसळून घ्यायचं। मग त्या लावलेल्या भांड्यामध्ये पीठ वतून ते पीठ 25-30 मिनिटं शिजवून घ्यायचं। भांड्याच्या कडेनं ढोकळा सुटायला लागला म्हणजे ढोकळा शिजला बघा आणि 5-10 मिनिटं ढोकळा तसाच भगोल्यामध्ये ठेवायचा। ढोकळा गार होईस्तवर कढईमध्ये तेल वतून जिरं, मोहरी, 1-2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून त्यामध्ये उलीचं पाणी वतून चमचाभर साखर आणि चिमटभर मीठ घालून ढोकळ्या वताया फोडणी करायची। गार झालेल्या ढोकळ्याच्या वड्या करून वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फोडणी घालून चिचच्या नाहीतर पुदिन्याच्या चटणीवर खाऊन ठेंग्याचं बटन दाबा इसरायचं नाही बघा।